साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर वतीने विविध पुरस्काराचे आयोजन। कास्ट्राईब शिक्षक संघटना सोलापूर व जिल्हा परिषद बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आणि उमाऊ सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीत राष्ट्रमाता जयंती महोत्सव 2024 राष्ट्रमाता लेखी क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षक, गुणवंत डॉक्टर, गुणवंत पत्रकार आणि गुणवंत जिल्हा परिषद कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा आणि वक्ते आयु तुकाराम जाधव यांचे व्याख्यान रविवार दिनांक 7 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता निर्मल कुमार फडकुले सभागृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली। कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सोलापूर, जिप बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सोलापूर व उमाई सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गेली 7 वर्षे आपण राष्ट्रमाता जयंती महोत्सव हा कार्यक्रम घेतो। या कार्यक्रमाअंतर्गत 3 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधीमध्ये आम्ही विविध कार्यक्रम घेऊन हा कार्यक्रम आम्ही साजरा करतोय। 6 डिसेंबर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही जिप बहुजन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं आणि त्या रक्तदान शिबिराला 70 आमच्या सहकारी लोकांनी रक्तदान करून तो रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडलेला आहे। त्यानंतर आम्ही 10 डिसेंबर 2023 रोजी महिलांचे भव्य असं आरोग्य तपासणी शिबिर शिवाजी अध्यापक विद्यालय नेहरूनगर येथे घेण्यात आले आणि पहिल्या मुस्लिम फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 18 ते 22 डिसेंबर 2023 रोजी जिल्हास्तरीय रंगभरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि ह्या रंगभरण स्पर्धा शालेय पातळीवर घेण्यात आलेल्या आहेत आणि या स्पर्धेमध्ये साधारणतः 6000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि जवळपास 150 शाळेने यामध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती 12 जानेवारीला आहे आणि या जयंतीचं औचित्य साधून आपण दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रमाता लेखी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षक, गुणवंत डॉक्टर, गुणवंत पत्रकार, गुणवंत जीपक कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा व वक्ते आयु तुकाराम जाधव सर यांचे व्याख्यानाचे आयोजन निर्मल कुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी